नमस्कार, मी दीपक प्रभावळकर. तरुण भारतच्या झूम मीट मध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपर्यंत गेल्या महामारीमध्ये वर्षभरामध्ये आम्ही अचूक बातमी, त्यानंतर ज्यावेळेस खूप पॅनिकच्या न्यूज यायला लागल्या होत्या, त्यानंतर काही चांगलं पण घडतंय असं वार्तांकन करत आलो, असं व्हिडिओज करत आलो. त्यानंतर सवय भान चळवळ आपण सुरू केली. त्यामध्ये महाराष्ट्रातले एक्सपर्ट डॉक्टर्स आपण बोलवले आणि त्यांच्या पण मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं. या आर्सेनिक अल्बम खायचं सांगायचं तर ते कुणीतरी दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा होमिओपॅथी मधल्या एक्सपर्टनी सांगावं, अशा पद्धतीची ती कॉन्सेप्ट होती. आपण ती राबवली. त्यानंतर मीच माझा रक्षक अशी एक चळवळ, म्हणजे महाराष्ट्र शासनानं सुरू करण्याच्या खूप आधी मीच माझा रक्षक अशी आपण चळवळ सुरू केली होती. कोविड डिफेंडर म्हणून आपण ग्रुप स्थापन केला आणि त्यातून काम करतोय. हजारो लोकांना आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट पुरवले, काही लोकांना गाडीत घालून हॉस्पिटल पर्यंत पोहोचवलं. अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या. पण सध्याचा जो काळ आहे तो असा काळ आहे की सोनारानं कान टोचायला पाहिजे. यापूर्वी आम्ही अनेक विनोद सांगायचो, जोक सांगायचो, पण जोक सांगताना शेवटी हे पु ल देशपांडेंनी सांगितलंय असं प्र.क. अत्रे म्हणाले, असं म्हणल्याशिवाय कोण हसत नव्हतं. त्यामुळे आता कुठलाही सल्ला सांगायचा असेल तर तो डॉक्टर रवी गोडसेंनी पेन्सिल्व्हेनियातून सांगितला असं म्हटल्याशिवाय कोण ऐकत नाही. तर मी पहिल्यांदा डॉक्टर रवी गोडसे यांचं अमेरिका पेन्सिल्व्हेनियातून स्वागत करतो. आणि सर, आपल्या बरोबर डॉक्टर संदीप आठवले आहेत, MS-ENT सर्जन आहेत. डॉक्टर प्रतापराव गोळे आहेत, की जे मुंबईमध्ये प्रॅक्टिस करायचे आणि वडिलांच्या आग्रहाखातर ते सातारा सारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन प्रॅक्टिस करतायत. त्यांना पण तुमच्याशी बोलायचं आहे. पण सगळ्यात पहिला प्रश्न माझा तोच आहे तुम्हाला, की मुळात दुसरी लाट भारतामध्ये पीक मध्ये आहे, त्याच वेळेला तिसऱ्या लाटेच्या गप्पा मारतात. आणि तुम्ही म्हणता तसं यांना, या बाबूंना चौथी आणि पाचवी लाट पण माहित नाहीये. दुसऱ्या लाटेच्या पीक मध्ये खऱ्या गप्पा कुठल्या मारायच्या? तुम्ही मला सोनार म्हणालात म्हणून मला एकदम नवल वाटलं. पण मी माझा स्वभाव तसा लोहारा सारखा आहे, म्हणजे मी काय एक एक टोकात ठेवून दिला की ठेवून दिला. आणि ते देवाची गोष्ट होती ना, देव आणि लाकूड तोड्या. मी तिथे असतो तर तिन्ही कुऱ्हाडी घेऊन पळालो असतो. सोनं चांदी आणि सगळं पाहिजे, कशाला उगाचलाय. पण हे बघा, ही दुसरी वेव आहे ना, की मी जसं माझा एक @डॉक्टर गोडसे रवी 1 म्हणून ट्विटर हँडल आहे, आणि त्याच्यावर मी असे वेगवेगळे मेसेज पाठवत असतो. मी म्हटलं कोविड एक्सपर्टचे काय ना, आता मजा झाली एकदम. तुमचं कसं म्हणतात ना, ते पूर्वी पोराचं ना 18-19 वर्षाची, की बाबा मला शिक्षणात पण गती नाही, कामात पण गती नाही, मी दिसायला पण खराब आहे, माझं जरा लग्न करून द्या बघू. तसे जे कोविड एक्सपर्ट आहेत ना, त्यांना बोंबलायला काय माहिती नाही, पण हा धंदा एकदम मस्त आहे. म्हणजे कोविड एक्सपर्ट ते काय म्हणतील, तुम्ही एखाद्या गावामध्ये आहात, खेड्यामध्ये, हा, ते म्हणतील तुमची 100 माणसं मरणार, आता घराला आग लावा आणि विहिरीत उड्या मारा, असं सांगणार तुम्हाला. ते तुम्ही मारल्या विहिरीत उड्या, तुम्ही जरा डोकं काढले, हे मंडळी काठावर फरसाण बिरसाण खात बसल्या चिट्ट्या घेऊन, तुम्ही जरा डोकं वर काढले की ते शिट्टी मारे, तुझं डोकं वर आला, तुम्ही बुटक्या मारणार. मग तुमचे जर का 50 माणसं मेली तर ते म्हणणार बघा आमचं ऐकलं, 50 जीव वाचले. तुमची 150 मेली तर ते म्हणणार हलगर्जीपणा केलात, मास्क नाही घातले, 50 माणसं अजून मेली. 100 मेली तर ते म्हणणार आमचंच बरोबर होतं. अरे माणसं मरतील ते सांगायला कोणाची काय दुसरीतलं पोर सांगू शकेल? त्याच्याकरता करताय काय ते सांगा ना. तर माझ्या मते या ज्या लसी आहे त्या सगळ्या म्युटेशन बेटेशनच्या अगेन्स्ट पण चालत आहे आणि चांगल्या चालत आहे. त्याच्यामुळे लसीकरणाशिवाय आता पर्याय नाही. आणि नुसतं सुद्धा मी एका हिंदी शो वर होतो आणि काय ते मुलगी विचारत होती, तिला चिमुकला नाहीये, काय करू? तर सगळे तिला म्हणत होते लेनी पडेगी. अरे लेनी पडेगी काय भाव टाका, ती आणणार कुठून पोरगी? तिला जर त्यांना लसी द्यायच्या तर आपण जर का युनिव्हर्सल, आपल्याला कसं ना लहानपणी परीक्षेमध्ये प्रश्न ऑप्शनल असायचे की हा सोडवला तरी चालेल पोर्शन मध्ये. माझ्या मते तिसरी वेव ऑप्शनल आहे, आपल्या हातात आहे. वेव घ्यायची आहे का वॅक्सिन घ्यायची. तर मी एखादा मला वाटतं कुठल्या, मला तर एवढा कन्फ्युजन आहे, परत शक्यतो मी रिपीट नाही करत, पण हे चांगलं आहे म्हणून रिपीट करू शकतो. की राज कपूरचा मूवी होता तिसरी कसम, पाहिला का? चलत मुसाफिर ले गए रे, गाणं म्हणून पण दाखवलं असतं, म्हणलं लोक चांगले आहेत साधारण, राहू दे. तर दुसरा होता तिसरी मंजिल, शम्मी कपूरचा होता. आता डॉक्टर रवी गोडसे काढतायत तिसरी लहर, पण त्याची तिकीटच नाही काढायची.
बरोबर. बघायचंच नाही, आपल्या हातात आहे. म्हणजे हो. डॉक्टर रवी गोडसेंचा हा 5वा चित्रपट असेल. हा बरोबर, एकदम परफेक्ट. माझा 5वा असेल, पण तो बघायचाच नाही, बर येऊच द्यायचा नाही. तो पिक्चर यायच्या सर, आधीच पाडायचा. तुम्ही म्हणताय हे कोविड एक्सपर्ट्स जे अलीकडे आलेत आणि काही पण सांगताय, पण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एक टास्क फोर्स नेमलेलंच आहे. हा टास्क फोर्स काय करतोय? तुम्ही अमेरिकेतून बघताना तुम्हाला काय वाटतं? हा टास्क फोर्स बोलत नाही आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दुर्दैवानं मेडिकेशन आजकाल मुख्यमंत्री सांगतात, इतर मंत्री सांगतात, लोकप्रतिनिधी आता मेडिकेशन प्रोटोकॉल सांगायला लागले. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की कलेक्टर किंवा प्रांताधिकारी सगळ्या डॉक्टर्सची मीटिंग घेतात आणि त्यांना प्रोटोकॉल सांगतात. या बाबूगिरीवर काय सांगाल? हे बघा, मी जनरली राजकारणाबद्दल बिलकुल बोलत नाही. हम्म. दोनच पार्ट्या आहेत. मी आता ऍक्च्युली इलेक्शनला उभा राहतोय कोविडच्या विरुद्ध. एक बर. कोविडची पार्टी आणि जे कोविडच्या बाजूला नाहीत ते सगळे माझ्या पार्टी. ओके, बाकी मला काय कोणाचं राज्य आहे ते पण माहिती नाही. हा. शक्यतो मी काय कोणावर टीका बिका करत नाही. म्हणजे मी टोमणे मारतो त्यांना बऱ्यापैकी, पण मी बरोबर. कोणावर टीका बिका करत नाही. हम्म. हे जे बाकी टास्क फोर्स वगैरे, मी इतर कुठल्याही डॉक्टरचे व्हिडिओ बघत नाही. हम्म. मी नाही, फक्त पण टास्क स्वतःचे फोर्स व्हिडिओ जेव्हा बोलतच नाहीये. बनवतो तेव्हा नाही, माझं आता काय बघा, हे महाराष्ट्र वगैरे असं आता सगळा प्रश्न भारतात सोडवायचा आहे. पण ते जत्रेमध्ये पूर्वी खेळ असायचे बघ, ते कोंबडीचं डोकं यायचं, त्याच्यावर तुम्ही हातोडाने इकडे मारल्यावर तिकडनं बाहेर यायचं, तो असा सगळा जात राहणार. त्याच्यामुळे त्याला पूर्णच संपवायचं आहे. त्याच्यामुळे भारताबद्दलच बोलायचं. आता दुसऱ्या चॅनलवर बोललो होतो हिंदी. माझी एक पंचसूत्री कल्पना आहे आणि ते 5 तुम्ही अवलंबलेत आणि म्हणजे नुसत्या गप्पा नाहीतल्या हवेतले. आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू, याचा अर्थ काय आहे? सगळे मिळून काय करणार? अरे पाठीत दुखायला लागलं कळते, कोणी पाठीमागे येऊन मारला तुम्हाला काहीतरी, त्याच्यामुळे सगळे एकत्र येऊन काम करू, आपण सगळे एक आहोत. हे सगळ्या नुसते गप्पांना अर्थ काय आहे? त्याच्यामुळे 5 गोष्टी करायच्या. म्हणजे मी भारत सरकारला सांगतोय, पहिली गोष्ट म्हणजे रोज 1 तास प्रेस कॉन्फरन्स घे. डायरेक्ट प्राईम मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, 2-3 ते पण डॉक्टरच आहेत, 2-3 डॉक्टर, एखादा मुख्यमंत्री पकडून आणायचे, त्यांना रूम मध्ये बसवायचं आणि ट्रम्प तात्या कसे यायचे? फुल टू. म्हणजे काय, बक स्टॉप्स देयर ना, सोच के फैसला करेंगे, बुडकुले मैडम की सही लाएंगे, उधर ये चलेगा, सनदी इसका ये लागो, कॉम्प्युटर, काही कटकटच नाही. डायरेक्ट लोकांनी अफवा आहेत, रेमडेसिवीर, स्टिरॉइड किती नुकसान होत आहे. आता कोणीतरी खणखणीत सांगायचं, स्टिरॉइड हे फक्त कॉम्पिटंट माणसाने प्रिस्क्राईब करायला पाहिजे, तिला दिलं तर नुकसान होऊ शकतं, 10 दिवसापेक्षा जास्त देऊ नका. रेमडेसिवीर फक्त 5 दिवस वापरू शकतो. रेमडेसिवीर डॉक्टर वापरायला सांगत असेल ते चुकीचं आहे. अमेरिकेप्रमाणे कोविड वरून रिकव्हर झाल्यावर टेस्ट करायची गरज नाही. तुमचा आवाज थोडा कट होतोय सर. त्या कुठल्या गोष्टी डायरेक्ट पंतप्रधानाने किंवा हेल्थ मिनिस्टरने 1 तास लोकांना सांगितल्या, तर व्हॉट्सअपवर जे सगळ्या लोकांनी विद्यापीठ उघडलेत ना, त्या कुलगुरूंना राजीनामे द्यायला लागतील. आणि आता येतोय? हा, आता येतोय का आवाज तुम्हाला का नाही? नाही, चला, मध्ये आवाज, मगाशी आवाज तुटत होता तुमचा. आता येतोय? एक सेकंड. मगाशी तुटत होता. जरा बाहेर पडतो. म्हणजे आता ठीक आहे का? जरा बाहेर पडलं राईट ना, बाहेर आलं. पण आम्हाला तर आउटडोर स्पेस मध्ये मास्क नसला तरी चालतो असं सांगितलं वॅक्सिनेटेड लोकांना. ओके, आणि तुम्ही गाडीत एकटेच त्याच्यामुळे पण तुमचा व्हिडिओ हल्लाय सर. गाडीत एकटेच आहे आणि आम्हाला आता सांगितलं की आता बरोबर तुमचा व्हिडिओ येत नाहीये बरोबर आता. एक सेकंड. आता ठीक आहे? हा, ठीक आहे. एक सेकंड. ऐकलं होतं?
नाही नाही, तुम्ही कुठपर्यंत ऐकलं होतं, कुठे कट झालं? नाही, तुमची पंचसूत्रीची सुरुवात झाली होती. ओके, हा. पहिलं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स. एक तास प्राईम मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, सगळे प्रश्न लोकांचे घ्यायचे आणि सगळं कन्फ्युजनच दूर करून टाका. कोविड मधून रिकव्हर झालेल्या लोकांनी आरटीपीसीआर करू नका, म्हणजे हे जे सगळे आहेत ना, धावपळ करू नका, रेमडेसिवीरला मॉर्टॅलिटी डेटा नाही, टोसिलिझुमॅबसाठी पळापळ करू नका, ते फक्त चांगल्या हॉस्पिटलमध्ये चालतं. बहुतेक सगळे पेशंट ज्यांना कोविड होतो ते सगळे बरे होतात. पहिले 8 दिवस फाईट असतो. तुम्हाला जर का कोविड झाला असेल आणि तुम्हाला आम्ही 9 दिवस वाचवलं, तर तुमच्याकरता पॅन्डेमिकचा द एंड झाला. ओके, अशा बरोबर येते ना ऐकू? हो, अशा मध्ये सगळ्या मध्ये गोष्टी कट कोणी होतोय सर. सांगितल्या. तुमचे सिग्नल वीक आहेत बहुतेक तिथं. नाही हो, इथे असं करूया का, मी थोडे Clear 3-4 मिनिटांनी फोन करू, दुसऱ्या जागी ड्राईव्ह करू? नाही सर, आला आला, आता क्लिअर आला. म्हणजे आवश्यक मी दुसऱ्या जागी ड्राईव्ह करतो. हा, तर हा. असे सगळ्या लोकांचे काय प्रश्न असले ना, की बाबा हे म्हणतात बॅरिसिटिनिक काय आहे, किंवा लोकांच्या मनातले प्रश्न असले, तर या सगळ्या व्हॉट्सअपवर जे विद्यापीठे उघडले आहेत, कुलूप लागलं पाहिजे. त्याचे सगळे कुलगुरू घर वाजत गाजत त्यांना घरी पाठवायचं, ते बंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या फॉरेन व्हॅक्सिनना आज परवानगी द्यायची, आजच्या आज, आत्ता. म्हणजे फैसला करेंगे वगैरे नाही. अरे फैसला कसला करताय तुम्ही? क्विक सिंगल घेताना 2 बॅट्समन मध्ये येऊन जब्ब्याला जब्बे मारून फैसला कसले करताय? दोघे रनआउट होल आणि परत जाल तंबूमध्ये. माझ्या करून टाका. प्रश्नांच्या यादीमध्ये असा प्रश्न होता तुमच्यासाठी की भारताच्या पत्रिकेमध्ये फायझर आणि मॉडर्ना येणार कधी आहेत हे 2 ग्रह? ते पत्रिकेमध्ये आहे ना, पण तुम्ही ती मुलगीच पाहिली नाही तर कसं होणार? राईट, तुम्ही दुसऱ्यालाच पत्रिका जाऊन दाखवले. आणि कसं आहे, फायझर आणि मॉडर्ना ते इंडियामध्ये का नाही घेते, की म्हणे इंडियन लोकांच्या स्टडीज नव्हत्या. अरे पण आम्ही कोण आहोत? आम्ही इंडियनच आहोत ना. मला असा कुठलाही राजकारणी दाखवा त्याच्यापेक्षा मी 2 तरी इंडियन भाषा कितीतरी चांगल्या बोलेन. आम्ही फुल टू इंडियनच होतो. आता मी इथे इलिगल पार्क करून बसलोय, पैसे बिसे न भरता मस्त टकाटक इथे बसलोय. फुल टू इंडियन आहे मी. आम्ही सगळ्यांनी फायझर घेतली नाही का? मॉडर्ना घेतली नाही का? अजून इंडियन स्टडीज करायच्याच कशाला? आता एक मिक्स अँड मॅच स्टडी चालली आहे इंग्लंडमध्ये, त्याच्यात आपण पार्टिसिपेट नाही करणार, पण ती स्टडी झाल्यावर म्हणणार इंडियन स्टडी घेऊन या. अरे काय मूर्खपणा लावला यार. त्या फायझर मॉडर्नाला आजच्या आज परमिशन देऊन टाका. जॉन्सन अँड जॉन्सनला. जॉन्सन अँड जॉन्सन आता अमेरिकेमध्ये नकोय लोकांना, कारण ते घाबरले. तर आता अमेरिकेला नको असलेला माल आपण घ्यायचा का? पण तो जर का माल चांगला असेल आणि इकडचे लोक बावळटपणे नको म्हणत असतील. आणि दुसरं कसं आहे, आमच्याकडे आता व्हॅक्सिन एवढ्या झाल्या की आमच्या स्टेटला जेव्हा व्हॅक्सिनचा जो पुरवठा येणार होता, त्याने सांगितलं आमच्या त्याचे 10%च पाठवा, आम्हाला नकोच आहेत आता. सरप्लस झालंय. अमेरिकेत सरप्लस झालं असताना ती जॉन्सन अँड जॉन्सन इंडियामध्ये घेऊन या. तुम्हाला भीती वाटते ना क्लॉटची? सगळ्या पुरुषांना लावा. क्लॉटिंग फक्त बायकांमध्ये होतं. अरे पुरुष तर पुरुष, बाई तर बाई, रिच तर रिच, गरीब तर गरीब, माझ्यासारखा सुंदर तर सुंदर. जे घ्यायचे ते घ्या आणि लोकांना खटाखट लावून टाका यार. ते फॉरेन व्हॅक्सिन आणा. तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रायव्हेटाईज करा. हे नाही होणार आपल्याच्याने. म्हणजे आपण करतोय ते काम चांगलं करतोय, पण आपण जर का एवढं चांगलं करू शकतो गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सेक्टर किती चांगलं करेल? लोकांना पण त्याच्यात काहीतरी विचार करा. जेव्हा 1689 साली संभाजी राजांचा वध झाला औरंगजेबाकडून, तेव्हा मराठ्यांची परिस्थिती एकदम बिकट होती. तेव्हा राजाराम महाराजांनी काय केलं? चुकीचं होतं एका अर्थाने ते, पण त्यांनी काय केलं? वतनं लिहून दिली लोकांना. तुम्ही काय प्रभावळकर साहेब, तुम्हाला सातारा जिल्हा तुमच्या नावाने लिहिला. तो सातारा जिल्हा आहे मोगलांच्या ताब्यात, पण तो जिल्हा आपल्याला म्हटल्यावर प्रभाकरकर साहेब पळाले. ते गेले साताऱ्याला, चोपलं, मोगलांना हाकलून दिल्लीला जाऊन पोहोचलो. 1710-12 साली मराठी फौजा जाऊन पोहोचल्या दिल्लीला. प्रायव्हेट मध्ये लोकांना थोडा उत्साह असेल ना करायला, म्हणजे जनसेवा तर करूच हो, पण बाकी कोणी सेवा करत नाही. सेवा सेवा सेवा, कसली सेवा? राईट, खणखणीत पैसे मोजा. जगातली 5 नंबरची जीडीपी आहे, आणि तसं काम करून घ्या ना. तुम्ही लोकांना कामाला लावा ना. तर तसं सगळं प्रायव्हेटाईज करून प्रायव्हेट ऍक्सेस देऊन टाका.
थोडा गव्हर्नमेंटकडे ठेवा, थोडा प्रायव्हेट द्या, आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये आपापसात स्पर्धा लावू दे. म्हणजे सातारला जिल्हा परिषदेत आलात तुम्ही तर तुम्हाला तिकडे लस मिळेल. मग लोक परभणीला किंवा बेळगावला जातात कशाला, ते साताऱ्यालाच येतील ना. आपापसात झुंजू दे लोकांना, आणि हे प्रायव्हेटाईज करून टाका. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. अमेरिकेमध्ये आता पडलाय साठा, तो भारतात आणल्या, आणि मी सांगतोय तशा त्यांनी वापरून दाखवल्या. तर मी हे 3 आठवड्यात संपून देईन भारत सरकारला. 3 आठवडे म्हणजे जरा कदाचित मोठं होईल म्हणून 2 आठवड्यात संपेल, चला. तर ते करून टाकताय. आणि पाचवी गोष्ट म्हणजे बाबूगिरी बंद करा यार आता, फार झाली. म्हणजे 85 वर्षाच्या माणसाला आधार कार्ड वरचं स्पेलिंग चुकीचं आहे म्हणून घरी पाठवताय, आणि स्टिरॉइड कोणी लिहू शकतंय. म्हणजे नको दोन तिथे कंट्रोल, आणि नको तिथे नाही. म्हणजे ते झुले में पवन के आहे ना, आई बहार, तसं इकडे झोला इकडे आहे, पूर्ण कंट्रोल. तुम्ही ते झोपाळ्यावर त्यांना पकडायला जाता, तो झोला तिकडे गेला. तिकडचा. त्याच्यामुळे जास्ती कंट्रोल करू नका. आणि हे बघा, भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, आपला मृत्यूदर पण खूप चांगला आहे. एवढ्या लोकांना आता केसेस होत आहे, सगळं चांगलं होत आहे. आणि मला वाटतं आपण अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा लवकरच संपेल. येस, 15% लोकांचं तुम्ही जो वॅक्सिनेशन झालं असेल तर तिसरी वेव्ह येणार नाही. तुम्ही हा सगळा आशावाद दाखवताय. त्यामुळे माणसानं, मी मगाशी म्हणलं, प्रकयात्रींनी म्हणलं तरच माणसं असतात, तसं रवी गोडसेंनी सांगितलंय तर माणसं ऐकायला लागली सगळी, भारतातली मधली पण. तुम्हाला इतिहासाचं प्राध्यापक व्हायचं होतं. आता तुम्ही इतिहासाचं जसं उदाहरण सांगितलं त्यावरून मला आठवलं. तर तसंच तुमच्या बोलण्यामध्ये स्टिरॉइड्स पण आले होते, आणि आता आपल्या बरोबर डॉक्टर संदीप आठवले पण आहेत. हा, स्टिरॉइड्सच्या अतिरिक्त वापरामुळं हे मायकोसिस आले काय? डॉक्टर संदीप आठवले, तुम्ही काहीतरी विचारणार होता त्यांना. हॅलो. हा, बोला हा बोला. सर. हा, नाही, इथे सध्या आम्ही म्युकरमायकोसिसची, म्हणजे इथं अक्षरशः इतक्या केसेस येत आहेत की हैराण झालोय. त्याच्यामध्ये स्टेरॉइड एक्सेसिव्ह यूज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अर्ली यूज केल्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ते खरोखर इथं प्रात्यक्षिक म्हणून आम्हाला बघायला मिळतंय. त्याविषयी आपल्याला काही सुचवावं असं वाटेल का? हो, काय नाही, नुसतं स्टिरॉइड नाहीये. स्टिरॉइड मुळे शुगर्स वर जात आहे, आणि लोक ऑक्सिजनचे जे पायपिंग घेत आहेत ना, ते पायपिंग क्लीन नाही करत आहेत. तर म्युकर मायकोसिस, म्युकर असतं सगळीकडे, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये सगळीकडेच असतं, पण त्याला दमट हवा मिळाली, अस्वच्छता मिळाली, आणि इम्युनोसप्रेस पेशंट मिळाला की त्याने पायपिंग वगैरे लोकांनी नीट क्लीन केलं, स्टिरॉइडचा वारेमाप वापरायचं थांबवलं, आणि डायबिटीस आहेत त्यांना शक्यतो त्याच्यावर जास्ती लक्ष ठेवलं की डायबिटीस आउट ऑफ कंट्रोल जात नाहीये ना, तर हे होईल का. कारण पूर्वी म्युकरमायकोसिसच्या केसेस, आता युएस मध्ये मी 0 केसेस पाहिल्या म्युकरमायकोसिस. तर माझा रूममेट ENT सर्जन होता, तो म्हणाला तो एवढ्या केसेस बघतोय आता म्युकरमायकोसिसच्या. आता एम्फोटेरिसिनची पण टंचाई होतीये, आणि त्याच्यावरचं ते औषध आहे ते. त्याच्यामुळे अशी टंचाई करायचीच नाही आता, ते होऊच नाही द्यायचं म्युकरमायकोसिस. त्याच्यामुळे आता जरा डोकं चालवून वापरायचं स्टिरॉइड. खूप डोसेस, आणि डोसेस काय आहेत माहितीये का, फक्त 10 दिवस वापरायचे. 6 मिलीग्राम डेक्सामेथासोन इक्वल टू 32 मिलीग्राम मेड्रॉल इक्वल टू 40 मिलीग्राम प्रेडनिझोन इक्वल टू 140 मिलीग्राम हायड्रोकोर्टिसॉन. हे 4 इक्विव्हॅलंट डोसेस आहेत. हे डोस सोडले तर दुसऱ्या ह्याच्या पलीकडे डोस वापरायचाच नाही, असं कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या माणसाने प्रेस कॉन्फरन्स मध्ये कॉन्फिडेंटली सांगितलं ना, हसत हसत, तर लोकांपर्यंत जरा पोचेल. नाही तर आपल्याकडे एवढा गोंधळ उडालाय ना, काय म्हणजे कोणाचा पायपोस. त्याच्यामुळे क्लीन द ऑक्सिजन ट्युबिंग पाइपिंग, कीपिंग अन आय ऑन डायबेटिक पेशंट, आणि स्टिरॉइडचा वापर कमी करणं, हाच म्युकरमायकोसिस वर पर्याय असेल. आता त्याला सर, एम्फोटेरिसिन बी ची ट्रीटमेंट. हा सर. हा, बोला बोला. आणखी दुसरं, म्युकरमायकोसिसच्या ज्या केसेस येत आहेत ते सगळे पेशंट बहुतेक हॉस्पिटलाइज आहेत. तर हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन आहे का हे? म्हणजे ते तसंच, दिस इज अ ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. म्हणजे तुमची जेव्हा डिफेन्सेस कमी असतात, तुम्ही झोपताना घराचे दरवाजे उघडे ठेवले तर ते घुसतं, त्याच्यामुळे तुम्ही स्टिरॉइड देता म्हणजे घराचे दरवाजे उघड, दुसऱ्या इन्फेक्शनला यायला.
हॉस्पिटलमध्ये तसं असतं, पण तुम्ही तसं म्युकॉरमायकोसिस कुठे पकडू शकता बद्दल खरं मला एवढं माहित नाही, कारण मी इंडियामध्ये होतो तेव्हाच पाहिले. युएस मध्ये एक पण केस नाही पाहिली 25 वर्ष. नाही, पण भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ह्या केसेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडायला लागल्यात. त्याचं काय वेगळं कारण असू शकतं का? नाही, महाराष्ट्रामध्ये असं काही वेगळं नाहीये. आपलं रिपोर्टिंग चांगलं आहे. आपण रिपोर्टिंग चांगलं आहे, आपण जास्त सुशिक्षित आहोत म्हणून आहे ते. आणि बाकीच्या तिकडे रिपोर्टच होत नाही. म्हणजे असं उर्मटपणे नाही बोलत आहे, जस्ट वस्तुस्थिती आहे. मगाशी तुम्ही लसीकरणासंदर्भात सांगितलं. खरं हा. तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस आहेत, त्यांचा अभ्यास 30 वर्षापर्यंत झाला होता असं सांगण्यात आलं होतं. पण आता प्रत्यक्ष ती 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. लशीचं वय घटत आलेलं आहे, ते आणखी किती घटणार आहे? आम्ही तर अमेरिकेमध्ये आजपासून 12 ते 15 वर्षाच्या लोकांना द्यायला लागणार आहोत. आणि सप्टेंबर पासून इयर 2 वर्षापासून सगळे पुढे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन? नाही नाही नाही, आम्हाला कोविशिल्ड कोवॅक्सिन नाही, मी अमेरिकन वॅक्सिन बद्दल बोलतोय. आणि 6 महिन्याच्या बाळांपासून टेस्टिंग चालू आहे. त्याची अनसेफ आहे तसं काही नाहीये. पण एक थोडं ऊन येते, मी थोडी फ्रेम बदलतो. वॅक्सिन अनसेफ आहे असं काही नाहीये. पण काय झालं होतं, कोविशिल्ड जेव्हा डेव्हलप केली, ही ऑक्सफर्डची वॅक्सिन आहे, ऍस्ट्राझेनेकाची. त्याला युरोपमध्ये ऍस्ट्राझेनेका म्हणतात. ओके. तर ती जी वॅक्सिन आहे, ती वॅक्सिन आधी जर्मनी म्हणत होतं 65च्या वरच्या लोकांनी घेऊ नका. मग ते अचानक म्हणायला लागले 50च्या खालच्या लोकांनी घेऊ नका. आदरलँड, जपान, साऊथ कोरिया, फिलिपिन्स म्हणतात 60च्या खालच्या लोकांनी घेऊ नका. बेल्जियम म्हणते 56च्या खालच्या लोकांनी घेऊ नका. कॅनडा म्हणते 55च्या खालच्या लोकांनी घेऊ नका. इंग्लंड म्हणते 30च्या खालच्या लोकांनी घेऊ नका. आता इंग्लंडने ते परत बदललं, 40 केलं, मग परत 30 केलं. आता म्हणतात घेतली तरी चालेल. आता म्हणतात डॉक्टरशी बोला. ह्या ज्या ऍडिनो व्हायरस टेक्नॉलॉजी आहे, कुठली ऍडिनो व्हायरस टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे जी कोविशिल्ड मध्ये वापरली आहे ती, किंवा जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये तीच टेक्नॉलॉजी आहे. आणि स्पुटनिक मध्ये पण तीच टेक्नॉलॉजी आहे. त्या ऍडिनो व्हायरस टेक्नॉलॉजी बद्दल थोड्या क्लॉटिंगच्या केसेस दिसत आहेत, आणि त्या जनरली यंग लोकांमध्ये होत आहे. केसेसचं प्रमाण अधिक कमी आहे. जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये दर 11 लाख लोकांमागे एक केस होती. आता आपल्या चौघांच्याही आई वडिलांना विचारलं तर ते म्हणतील आमची मुलं 10 लाखात एक आहे. पण असं 10 लाखात एक किती लोक असतात हो? त्याच्यामुळे 11 लाखामध्ये एक ती केस होते. केसेसचं प्रमाण अगदी कमी आहे. चुकून एखाद्या कोणाला दुर्दैवाने झाली तर अख्ख्या समाजाचा रिस्क बेनिफिट रेशो बघितला तर या व्हॅक्सिन घ्यायला काही हरकत नाहीये. पण म्हणून मी लोकांना म्हणत होतो, तुमचं वय 18 ते 30 असेल आणि तुम्ही मुलगी असाल तर कोवॅक्सिन घ्या, आणि बाकी काही असेल तर कोविशिल्ड घेतली तरी चालेल. कोवॅक्सिन बद्दल ना आम्हाला जास्ती माहिती नाहीये, तो प्रॉब्लेम येतो. कारण कोवॅक्सिनचा असा काही डेटा पिअर रिव्ह्यूड नाहीये. हे सगळं आहे ते त्यांच्या वेबसाईटवरच आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल असं छातीटोकपणे बोलता नाहीये. बरोबर. मगाशी एक प्रश्न विचार होता महाराष्ट्राच्या टास्क फोर्स संदर्भात. तुम्ही पर्टिक्युलर असं उत्तर नाही दिलं, पण जसा महाराष्ट्राचा टास्क फोर्स आहे तसा देशाचा पण टास्क फोर्स आहे. मुळात हे काम करत नसताना सर्वोच्च न्यायालयानं नवीन एक टास्क फोर्स नेमलाय. असे टास्क फोर्स नेमल्यामुळे ह्याच्यावर काय मात करता येणार आहे? हे बघा, ते टास्क फोर्स कमिटी वगैरे कधी डिसिजन घेत नाही तो. महाराजांनी बोट दाखवायचं, कोंडाणा जिंकायचा. मग सुभेदार निघाले रायबाचं लग्न सोडून. एक मनुष्य चांगला डॉक्टर तुम्ही नेवा, चांगला किंवा चांगली, आणि त्या मनुष्याला फटाफट डिसिजन घेऊ द्या. कधी कधी चुकीचे घेतले तरी चालतील डिसिजन. म्हणजे काय काय वेळेला अतिविचारापेक्षा अविचार परवडला. काहीतरी लवकर करा. आता टास्क फोर्स कसले नेमताय? ते 5-10 लोक डिस्कशन करत बसणार, नुसते गप्पा मारून घोळ घालत बसणार. म्हणजे ते सगळे मामा मावशा वगैरे बसून काय, म्हणजे पुढे सरकतच नाही काय, नुसते गप्पा चालू आहेत. एक इन्चार्ज नेमा, जो कोणी असेल तो किंवा ती, आणि ती सांगेल तसं करायचं खटाखट. चूक झाली तर चूक झाली, चूक झाली तर मग ते बदलायचं. पण डिसिजन कमिटी कशी डिसिजन घेणार? त्याच्यामुळे आता परिस्थितीच अशी आली की वॉर फुटिंगवर डिसिजन घ्यायला पाहिजे फटाफट. त्याच्यामुळे असं करून टाकायला पाहिजे. सर, दुसरी वेव भारतामध्ये पीक मध्ये असताना आता लहान मुलांना पण कोरोनाची बाधा होतीये.
आता एक नवीन संकट तरुणांपर्यंत होतं, तर आता लहान मुलांपर्यंत आलेला आहे हा कोरोना. पहिल्या वेव्ह मध्ये लहान मुलांना होत नाही, पेडियाट्रिक सगळे निवांत होते. पण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळं लहान मुलांसाठी हॉस्पिटल तयार केलं जाते. सगळ्या लहान मुलांच्या पालकांना काय सांगाल की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? अमेरिका जे करते ते करायचं, वॅक्सिनेशन चालू करायचं. आणि लहान पण लहान मुलांच्या मुलांना केसेस यावेळेला जर लहान मुलांना होऊ शकतोय. हं, काय झालंय, आता जो भारतामध्ये व्हेरियंट आलाय त्याला हं, इंडियन म्युटंट बिटंट म्हणून आपली मीडिया अगदी आटोकाट प्रयत्न करते. एवढे प्रयत्न त्यांनी कोविडचे भांडायला लावले असते तर हा कोविड कधीच संपला असता. तो इंडियन म्युटंट वगैरे काही नाहीये, तो ब्रिटिश म्युटंट आहे. आपणच लोक एवढे हुशार होत ना, म्हणजे आणि आपल्या तर काही काही लोक कशाला, तो ब्रिटन म्युटंटच आहे, त्याला इंडियन म्युटंट काय, इंडियन काय नाही, तो ब्रिटिश म्युटंटच आहे. तर हं, तो जास्ती इन्फेक्शियस आहे. हं, त्याच्यामुळे कोरोना तुमच्या घरात घुसलेला चोर आहे. तो चोर दारातून घुसतो. लहान मुलांच्या घराला 2 दारं असतात, ओल्ड लोकांच्या याला 5 दारं असतात. त्याच्यामुळे तो कोरोना पटकन घुसू शकतो. हं, याच्यामध्ये नवीन व्हेरियंट मध्ये लहान मुलांच्या घराला 4 दार आहेत आणि ओल्ड लोकांच्या याला 10. हं, त्याच्यामुळे तो कोरोना अजून जास्ती घुसतो. त्याच्यामुळे लहान मुलांना पण होतोय. मागच्या वेळच्या कंपॅरिझनने लहान मुलांची संख्या नंबर जरी जास्ती असला तरी ती अजून जास्ती वाटते, कारण मागच्या वेळच्या मानाने ओल्ड लोकांना कमी होतोय तुलनात्मक रित्यानं. हं. म्हणजे पूर्वी 100 ओल्ड लोकांना झाला तर 10 लहान मुलांना व्हायचा. आता 50 ओल्ड लोकांना झाला तर 10 लहान मुलांना झाला, तर तो एकदम 20% वाटतो. हं. तर काळजी कारण काय घ्यायची आहे ओल्ड या संदर्भात लोकांचं पालकांनी? व्हॅक्सिन घेऊन झालंय. त्या केसेस कमी झाल्या. काळजी काय घ्यायची, एक लक्षात ठेवायचं की मुलं बरी होणार. मुलांची इम्युनिटी चांगली असते. 99% पेक्षा जास्ती चान्स आहे की ती मुलं बरी होणार. घाबरून जायचं नाही, गडबड करायची नाही. आणि व्हॅक्सिन जेव्हा गव्हर्नमेंटला फोर्स करायला लागायचं आता, या हं, व्हॅक्सिन आणा फॉरेन बनावटीच्या. आणि जे काय फॉरेनच्या म्हणून मी काय त्यांचं कौतुक करत नाही, मी काय त्यांचा दलाल नाहीये. ते पण एकदम उर्मट लोक आहेत, फायझर बिझर. पण आता चांगला माल बनवलाय ना, आणि हो, म्हणजे उर्मटपणा शोभून दिसतो ना त्यांना. एवढा त्यांनी चांगला पराक्रम करून दाखवला तर बरोबर. उर्मटपणा शोभून दिसतो. तर तो व्हॅक्सिन सुपर बनवले त्यांनी, फास्ट बनवले. तर ते तसं करायचं आता, त्याच्यामुळे. हो. म्हणजे गब्बरनं आणलेली व्हॅक्सिन असेल तर ती घ्यायची. हा, कोणी आणलेली असेल व्हॅक्सिन असेल ती घ्यायची आता तर काय. मला आणि काय आहे ना, तुम्ही शोले किती बोला. वेळा बघितलाय? आम्ही बघितला 5-10 वेळा बघितला असेल, पण ते माझ्या लक्षात राहतं. ते हा, लहानपणापासून, त्याच्यामुळे मी हुशार आहे का नाही ते कळायला मार्गच नव्हता. कारण ते वाचलं की लक्षात राहिलं की पाठ करून टाकलं, मग पुढे काय अभ्यास करायलाच नको. मग गोड्या खेळ, म्हणजे गोड्या नाही खेळायचो, क्रिकेट बिकेट खेळायला मोकळा झाला. त्याच्यामुळे शोले बघायला मला फुल मोगले आजम, मदर इंडिया वेळेला डायलॉग वगैरे एकदम पाठ असतात. आम्ही कुठेही कधी डायलॉग मारू शकतो नाही. आम्ही तुमचे व्हिडिओ फॉलो करतो, त्यामध्ये तुम्ही गालिब सांगता, तुम्ही रामदासांचे कवनं सांगता, श्लोक सांगता, कविता पाठ आहेत. हे सगळं पाठांतर करायला वेळ कधी मिळतो? आणि पाठांतराचं काय तुमचं वेगळं गमक आहे का? नाही, हे बघा, सॉमरसेट मॉम म्हणायचा, ब्रिटिश ऑथर, हं, की तुम्ही एकदा शिकून विसरलात तर ते तुमच्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे हे सगळं मी लहानपणी केलं होतं. म्हणजे इंग्लिश कविता, मराठी कविता, सुभाषित, संस्कृत वगैरे. उर्दू मग पिकअप केलं. तर ते लहानपणचं असल्यावर ते पटकन पुनरुज्जीवन त्याचं करायला सोपं पडतं. आणि असं म्हणजे उर्दू बिर्दू मध्ये म्हणजे त्याला असं लोकांना कळलं नाही ना, तरी एकदम त्याला हाय येतं ना, की एकदम त्याला म्हणजे उठाव येतं ना. फिर फिर पुरस से जहने दिल को चला दिल, सामाने 100,000 नमकदा लिए हुए वगैरे. लोकांना काय कळत नाही, एक शब्द कळत नाही, पण वाह का बोलले डॉक्टर नसतं त्याच्यामुळे. नाही, पण तुमच्या मराठी कविता पण पाठ आहेत सगळ्या. हा, ते काय, आज ज्या जुन्या वगैरे म्हणतात शाळेत पाठ्य, आणि आपल्याकडे पाठांतरावर भर जास्ती असतो ना. माझा एक हं, मित्र होता, कळलं नाही तरी चालेल, पाठ करून टाकायचं. पाठ केलंय सगळं. अरे पाठ नको करूया, समजावून घे. आता ओके. बघा ना, मेडिसिन मधले तुमचे फंडे क्लिअर असले तर किती सोपं आहे सगळं. हं. तुम्ही युनिव्हर्सल वॅक्सिनेशन बद्दल बोलता, तसं कोविडच्या संदर्भामध्ये नुकताच कोविड झालेले, असिम्प्टोमॅटिक, त्यांचा असा युनिव्हर्सल एखादा प्रिस्क्रिप्शन का नाही तयार करत तुम्ही? तेच करायला पाहिजे होतं. चुकलं जगाचं सगळं. व्हॅक्सिनच्या मागे लागले. सोपं औषध आणलं असतं ना, आणि ते लवकर दिलं असतं ना. हे काय करतात माहितीये का सगळे शास्त्रज्ञ लोक,
त्यांच्या डोक्यात अजून प्रकाश पडत नाहीये. आणि हे अगदी सोपं आहे, कोविड अगदी सोपं आहे समजायला. त्यांच्या डोक्यात अजून प्रकाश पडत नाहीये. ते सगळी औषधं मॉडरेट यांच्यावर ट्राय करतायत. आता ते 2-डिऑक्सी मॉलिक्युल आलं, ते पण ते DRDO आणि मॉडरेट वर डॉक्टर आहे. ते रेड्डीजनं व्हिराकिन आलं, ते पण मॉडरेट वर आहे. हा हा ते रेमडेसिवीर आहे, ते पण मॉडरेट वर आहे. मॉडरेट जाईपर्यंत तुम्ही थांबताय कशाला? मिर्झा राजे पुरंदर पर्यंत येईपर्यंत थांबू नका ना. बुऱ्हाणपूरला जाऊन त्याला ठोकून काढा ना. थांबताय कशाला तुम्ही? माइल्ड मध्येच तुम्ही औषधं, ती औषधं माइल्ड मध्येच बनवायला पाहिजे होती. इंडियामध्ये वापरतात बऱ्यापैकी, पण त्याचा काही डेटा नाही, काय नाही. आपलं नेहमीसारखं रामभरोसे चालू आहे. काय आयवरमेक्टिन, काय ते फाविपिरावीर, काय ते बाकीच्या सगळ्या देशाने टाकून दिलं वापरायचं. आपल्याकडे अजून चालू आहे, लढतायत. डॉक्सिसायक्लिन काय, झिथ्रोमॅक्स काय, झिंकोविट काय, किती औषधं. केवढा कल्लोळ माजवला. किती सोपं आहे हे सगळं. कोविड झाला तर बहुतेक लोक बरे होतात, आपले तुम्ही आपण बरे होतात. दुसरी लाट आणि काही लोक सिक होतात. दुसरी लाट आणि अख्ख्या कोविडला थोबाडीत मारायची असेल तर भारतानं मोनोक्लोनल अँटीबॉडीज आणल्या पाहिजेत असं पूर्वी सांगत होता. खरं तर तुम्ही 5-6 महिन्यापासून सांगतोय. जे तुम्ही उपाय सांगता ते तंतोतंत भारत अवलंबतं, पण ते 6 महिन्यानंतर अवलंब करतं. तुम्हाला भारतातल्या, महाराष्ट्रातल्या टास्क फोर्सला एखादा शाप द्यायचा असेल तर कुठला शाप द्या? शाप द्यायच्या आधी उशाप देऊन टाकेन पण ते नाही तर ते म्हणेल कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत पण शाप बीप काय नाही हो. आता आपले दोनच पार्टी, कोविड, अँटी कोविड. पण हे बघा कसं असतं, कधी कधी सरकारला ते सोपं नसतं ना, कारण त्यांना गोष्टी विचारात घ्यायला लागतात आणि काही काही गोष्टी सरकारला फक्त माहिती असतात, ते इतरांबरोबर शेअर नाही करू शकत. आणि हे पॅन्डेमिक पण नॉवेल आहे. म्हणजे भारत सरकारने कोवॅक्सिन सारखी पूर्ण व्हॅक्सिन बनवून आणली, कोट्यावधी लोकांना दिलं. हा इतिहासाला पुरून उरणारा पराक्रम आहे. म्हणजे काम पण चांगलं केलंय सरकारने, त्याच्यामुळे त्यांना नुसतेच टोमणे नाही, मधून मधून मी शाबासकी पण देतो. पण आता म्हणतो की याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवा. म्हणजे आपलेपणाने सांगतो की याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवा. आपल्याला जो बाबूगिरीचा शाप लागलाय ना, त्या शापामध्ये अडकू नका. म्हणजे हे करा ते करा. व्हॅक्सिन तुम्ही ऍडमिनिस्टर करता ना, तर त्याला 2 भाग असतात. व्हॅक्सिन द्यायला 1 सेकंद लागतो. मग त्या माणसाचं नाव, त्याचा आधार कार्ड, तो पत्ता, तो दिसतो कशाला असे सगळं काय लिहून घेणार. त्याच्यापेक्षा तुम्ही वानखेडे स्टेडियम उघडा, 3 दारं, 3 प्राइसेस, लोक लेजिम बिजिम वाजवत येतील. डोस दिल्यावर त्याला एक QR कोड द्यायचा. हा QR कोड तुझं तू बाबा रजिस्टर कर, नाही केलंस तर गेलास खड्ड्यात. तुम्हाला लोकांवर विश्वास नसेल तर मतदारासारखी शाही लावा आणि लोकांना सांगा ज्यांचं व्हॅक्सिन झालंय त्यांना व्हॅक्सिन पासपोर्ट मिळतील, म्हणजे त्यांना लॉकडाऊन नाही. मग म्हटलं लोक झक मारत ते करून देतील, QR कोड वगैरे त्यांना दिल्यावर ते त्यांचा तो हे करून घेतील. त्याच्यामुळे असं स्टेडियमवर वगैरे लोकांचं व्हॅक्सिन करून टाका. कशाला कोणी समजा भारतामध्ये चोर. पहिल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर होतं, ज्यावेळेस लोक व्हॅक्सिनला घाबरत होते. आता वानखेडे स्टेडियमवर लोक जमतील, पण वानखेडे स्टेडियमवर बॅट पण नाही, बॉल पण नाही, कोविशिल्ड पण नाही, कोवॅक्सिन पण नाही, अशी परिस्थिती आहे. अरे पण त्याच्यावर तो तुटवडा कसा कमी करायचा मी खूप आयडिया दिल्या आहेत पण नुसत्याच आयडिया देऊन काय उपयोग आहे, ते कोणीतरी वापरायला पाहिजेत ना. एक आयडिया म्हणजे अमेरिकेत आम्ही म्हणतो कोविड झाला असेल तरी व्हॅक्सिन घ्यायची, कारण व्हॅक्सिनमुळे मिळालेली इम्युनिटी ही चांगली असते डिसीज पेक्षा. पण आता आपल्याकडे कमी आहेत ना, मग ज्यांना कोविड झाला होता त्यांना रिक्वेस्ट करायची तुम्ही 2-3 महिने थांबा, ते 2-3 कोटी डोस मोकळे होतील. कोविशिल्ड मधल्या 2 डोस मधलं अंतर 4 आठवड्याचं ठेवणं, याच्यासारखा ठोंबेपणा मी दुसऱ्या जगात पाहिला नव्हता. अगदी खेदाने मी बोलतोय, अगदी मूर्खपणा होता तो. कारण 4 आठवड्यांनी घेतली दुसरा डोस तर त्याची एफिकसी 55% आहे. 8 आठवड्यांनी घेतला तर 81% आहे. तोच डोस आपण 12 आठवड्यांनी दिला असता दुसरा, तर ते कोट्यावधी डोस हातात येऊन लोकांचा पहिला डोस घेऊन झाला असता. प्रोटेक्शन सगळ्यांना सेम मिळालं असतं आणि एफिकसी वाढली असती. ज्या डॉक्टरनी 2 डोस घेतले होते त्यांना 55% एफिकसी असल्यामुळे त्यांना 45% चान्स होताच ना कोविड व्हायचा. म्हणजे 1 आउट ऑफ 2, जवळजवळ कॉइन टॉसचा. त्यांना कोविड होत होता आणि ते व्हॉट्सअपवर टाकत होते आम्ही 2 डोस घेतला तरी कोविड झाला. स्टोरी काय पाहिजे? @डॉक्टर गोडसे रविवान, @डॉक्टर गोडसे रविवान वर मी काय म्हणतो, स्टोरी काय पाहिजे? दोन्ही डोस घेतले आणि कोविड झाला ही स्टोरी नाहीच.
कोविड झाला होता पण दोन्ही डोस घेतले होते म्हणून वाचलो, हॉस्पिटलमध्ये गेलो नाही, ही स्टोरी पाहिजे. तुम्ही असं सतत सांगत राहिलात की व्हॅक्सिन घेतली आणि कोविड झाला, मग कोण लोक जाणार आहेत व्हॅक्सिन? म्हणजे तुम्ही व्हॅक्सिन, एक तुम्ही असा पोस्ट टाकला की तुम्ही 5-10 लोकांना दूर पाठवताय व्हॅक्सिन पासून. ते सगळा विचार करून करायला पाहिजे होतं. तुम्ही आणि तुम्ही मी म्हणतोय माझे जे जानेवारीमध्ये 14 फिजिशियन भाऊ जानेवारीला बहीण आहेत, तुमचा एक व्हिडिओ होता, ज्या वेळेला तुम्ही सांगत होता की कोविशिल्डचा डोस हा 60 ते 90 दिवसांपर्यंत लांबवला पाहिजे, त्यावेळेला भारत सरकारनं Yes. तो 28 दिवसाचा प्रोटोकॉल केला होता. राईट, तो चुकीचा होता, साफ चुकीचा होता. आणि तेव्हाच माहिती होतं त्यांना हा चुकीचा आहे, तरी त्यांनी तसं केलं होतं. ही खेदाची बाब आहे. पण नक्कीच, पण ठीक आहे, म्हणजे आता तेव्हा त्यांना वाटलं होतं की आधी हेल्थ केअरला, मग लोकांना भीती वाटत होती दुसरा डोस मिळालाच नाही तर काय होईल, म्हणून तसं होतं त्याच्यामध्ये. पण त्याचा तर काही जास्ती विचार नाही करायचा. आणि दुसरा मी काय म्हणत होतो, ड्राय रन केला ना आपण, हो, कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये 3 ते बोललो 16. होतो की मला अर्जुन पण नाही आवडत. हा, महाभारतामधला अर्जुन नाही आवडत. अरे मारामारी करायला गेला होता ना तिकडे कुरुक्षेत्रात, गीता कुठे ऐकत बसला यार पहिल्या दिवशी? मार ना धनुष्य, मारामारी चालू कर ना. गीता कुठले ऐकतो बावळट पहिल्या दिवशी? 3 जानेवारीला व्हॅक्सिन येणार माहिती होतं ना आपल्याला, मग 3 जानेवारीला चालू करा ना रन. 13 दिवस ड्राय रन कसला करतात आता? आता वेट रनच पहिल्यापासूनच. ड्राय रन सप्टेंबर मध्ये करू शकलो असतो. तर ते 13 दिवस गेले ना हातातून, त्याचा किती फायदा झाला असता आपल्याला. पण आता मी एवढ्या करताच बोलतोय की असे आत्ता 13 दिवस नको घालवायला. समजा जॉन्सन अँड जॉन्सन येणार असेल तर ती 13 दिवसांनी यायच्या ऐवजी आत्ता आणा, आज आणा. कल करे सो आज, आज करे सो अब. बरोबर. आपल्या बरोबर आता मगाशी मी म्हटलं तसं की मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत होते, पण वडिलांची इच्छा म्हणून साताऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर प्रताप गोळे सर आहेत. त्यांचे काही प्रश्न आहेत. डॉक्टर Okay. प्रताप गोळे सर, आपण काही प्रश्न विचारणार होता. Yes, sir. I think you have answered many of my questions. आणि माझं Okay. पहिल्या दिवशीपासून म्हणजे I have treated around 2000 patients and my suggestion to the government was we have to divert our energy not to treating patient in the hospital but to have a robust treatment on day 1, day 2. काय होतंय, माझा जो सार्वत्रिक क्लिनिकल अनुभव आहे तो असा आहे की पेशंट्स would approach to the hospital only on day 6, 7 when they are already breathless. आणि आपल्याकडे मग त्यानंतर त्याचं ते रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब. अजूनही मला असं वाटतं की गिअर आपला जो बदलायचा आहे तो हा आहे की फर्स्ट प्रायोरिटी टू वॅक्सिनेशन फॉर पीपल हु आर लाईकली टू गेट इट अँड विच वी नो ऑल इंडियन्स आर लाईकली टू गेट इट, सो वॅक्सिनेशन शुड बी द प्रायोरिटी. आणि दुसरं, ट्रीटिंग देम ॲज अर्ली ॲज पॉसिबल, म्हणजे रोबस्ट ट्रीटमेंट इन फर्स्ट 5 days. कारण माझं जे क्लिनिकल अंडरस्टँडिंग ऑफ द अक्यूट व्हायरल इलनेस होतं ते असं होतं की पहिल्या 5 दिवसात योग्य वैद्यकीय सेवा इन जेनरिक फॉर्मॅट जर पब्लिकला मिळाली, म्हणजे सगळ्यांना माहिती असायला हवं की पहिल्या दिवशी मला हे करायचंय, दुसऱ्या दिवशी मला हे करायचंय. आणि पहिल्या 5 दिवसात बहुतांशी ज्या 20% लोकांना सिम्पटम्स येणार आहेत त्या लोकांना जर आपण कंट्रोल करू शकलो तर हॉस्पिटलायझेशनचा रेट कमी होईल. आणि हॉस्पिटलायझेशन कमी झालं तर एक्झॉस्ट होणार नाही सिस्टम. आणि नाही, आयडिया चांगली आहेत, पण तुम्ही ट्रीटमेंट म्हणून काय वापरत होता? सर, आम्ही वापरत होतो ऑन डे 1, डे 2, डे 3. आय वॉज टू ॲज अ इंडियन आय वॉज युझिंग 1 अँटीबायोटिक विच वॉज गुड just to avoid a secondary bacterial infection. I was using paracetamol. I was not using favipiravir because I never believed in it. So I was using a symptomatic treatment in a better way. म्हणजे त्यांना हे सांगायचं की हे रेड फ्लॅग साईन्स आहेत, तुम्ही एक अँटीबायोटिक घ्या, एक प्रीप्रोबायोटिक घ्या, त्यांना लिव्होसिट्रिझिन मॉन्टेलिकास द्या, एक अँटीबायोटिक घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुमचा फीवर म्हणजेच जे अंडरलाईन इन्फ्लमेशन आहे, जे कॅस्केडिंग इफेक्ट देणार आहे ते पहिल्या 5 दिवसामध्ये कंट्रोल करा. आय यूज टू रिव्ह्यू द पेशंट ऑन डे 3 आणि डे 3 ला चालू केलेलं मिथाइल प्रेडिसोलॉन ओरल ते मी पुढचे 5 ते 7 दिवस देऊन ऍब्सोल्युटली बंद करत होतो. म्हणजे हा अक्यूट व्हायरल इलनेस आहे, याला डिएस्केलेशनची गरज नाही, याला आपण जसं स्टिरॉइड हळूहळू विड्रॉ करतो तसं करायची गरज नाही. 7व्या दिवशी टिपिकल नाही, यू आर राईट. म्हणजे यू नीड टू डू समथिंग, पण आपल्याला असं ट्रीटमेंट ऑप्शन नाहीये जास्त. सो थिरॉइड मधला प्रॉब्लेम एवढाच आहे ना
की फॉर फर्स्ट 7 days when the virus is replicating, the body is trying to overcome it. When the hypoxia sets in, that's where the steroid mortality data comes in. So there is really no steroid mortality data. The 30% mortality data, it is not seen in earlier stages. In earlier stages, it might even interfere with body's own defenses. And the problem काय की typically if you want to start it for like a high fever or somebody is heading, somebody, you look at the patient and they are heading for trouble, Yeah. So तेव्हा we typically wait 7 days from day 1 to start steroids. कारण म्हणजे we don't want to interfere with the body. आणि आता आमच्याकडे कसं आहे, we don't use doxycycline, we don't use favipiravir, we don't We use don't- azithromycin, we we don't don't use use ivermectin, Yeah. we don't use anything. We actually just keep them at home. So of course तुम्ही स्वतः क्लिनिकली पेशंट बघा, आय कॅनॉट, म्हणजे आणि मी मेडिसिन इंडियामध्ये काय मेडिकल ऍडवाइस नाही देऊ शकत. मी असं सांगेन, पहिल्या दिवशी लोकांना तुम्ही सांगितलं डोळ्यात डोळे घालून, म्हणजे मी व्हिडिओच्या द्वारे ट्राय करतो की बाबा 99.99% पेशंट खणखणीत बरे होतात. तुमच्याकरता दी एंड ऑफ पॅन्डेमिक आहे 8-9 दिवसामध्ये, कारण हर्ड नॅचरल इम्युनिटी चालते. आता मागच्या वर्षी ज्यांना कोविड झाला होता ते लोक या दुसऱ्या वेव्ह मध्ये सिरियस इश्यूजने आले असते तर आपल्याला किती स्टोरी झाल्या असत्या. म्हणजे म्युटेशन बिटेशन आपण गळा काढून रडतोय, तरी मागच्या वर्षी झालेले लोक त्याच्यातून वाचतायत. तुम्हाला कोविड झाला असेल तर 8-9 दिवसामध्ये तुमच्याकरता पॅन्डेमिक संपला, आता गरबा करायचा. त्याच्यामुळे फक्त शांत राहा. सिंगल ब्रेथ काउंट मी सांगतो लोकांना करायला, म्हणजे एक श्वास घ्यायचा मोठा आणि मातृभाषेतून आकडे मोजायचे, कुठपर्यंत पोहोचतात ते लिहून ठेवायचं. ही तुमची लंग कॅपॅसिटी होते. पल्स ऑक्स बघत राहा. ताप आला तर पॅरासिटेमॉल घेतली तरी चालेल. याच्या पलीकडे आम्ही काहीच करत नाही. तुमचे खूप सिम्पटम असतील तर साधारणतः 7 दिवस झाल्यानंतर यू कॅन यूज स्टिरॉइड. पण स्टिरॉइड कसं आता वेगवेगळ्या डोसेस मध्ये वापरतात. द स्टिरॉइड डोस दॅट हॅज बीन स्टडीड इन द UK ट्रायल वॉज इक्विव्हॅलंट ऑफ 40 मिलीग्रॅम ऑफ प्रेडनिझोल. त्याच्यामुळे पण कसं आहे ना, आता ग्राउंडवर आय कॅनॉट से की बाबा साताऱ्यामध्ये काय चाललंय किंवा तिकडे काय चाललंय. सो वी टिपिकली, आणि म्हणून मग मी एक डॉक्टरची क्षमा मागणारा म्हणून एक व्हिडिओ पण बनवला महाराष्ट्र टाइम्सवर की मी तिथे नाहीये. आणि दुसरं म्हणजे मी आता बऱ्याच जणांची फोनवर सल्ला देतोय, म्हणजे असं बोलू नये व्हिडिओ मध्ये. काय हैराण असतात लोक, हैराण म्हणजे ऐकतच नाही. तो तुम्ही काय सांगितले, एक गाडी त्यांची दिसली ना त्या दिशेने चालली ना, त्यांच्या डोक्यात ते असेल की ते ऐकणारच नाही. त्यांनी मला विचारलं HRCT करू का, मी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत करू नकोस. तर लगेच मला 10 मिनिटात व्हॉट्सअपवर ते सिटीच्या इमेजेस यायला लागतात. तो सिटी त्यांनी ऑलरेडी केलेला असतो. 10 जणांना विचारतात, कोणाचंच ऐकत नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं पण इंडियामध्ये कठीण आहे. पण आय वुड लाईक काम एव्हरीथिंग डाऊन. आय वुड नॉट डू टू मेनी थिंग्स, जस्ट चिल. चिल म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात ना, समटाइम्स ऑब्झर्विंग द पेशंट इज हेल्पिंग द पेशंट इन मच मोर वे दॅन टेलिंग देम टू डू. आता आमच्याकडे 10 तपासण्या, 11वी तपासणी HRCT, आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्याने होतच नाही. आता असं झालं की कोविड पॅनल करतात, HRCT करतात, आणि तो सगळा दस्तऐवज घेऊन चालणारा पेशंट घेऊन येतात की याला ऍडमिशनचा बेड द्या. आणि त्याने काय घेतलेलं असतं. आमच्याकडे प्रॉब्लेम काय झालाय की सिन्स दिस व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हॅज कम इन टू प्ले, सगळेजण पहिले, माझं ऑब्जेक्शन काय आहे की मला जे क्लिनिकल मॅनेजमेंट मध्ये जड जात आहे की कुणीतरी काहीतरी त्याला ऑलरेडी मिथाइलपेंटेसोलॉन किंवा स्टिरॉइड हे पहिल्या दिवशी दिलेलं काहीतरी गोंधळ करून ठेवलेला असतो त्याला. राईट. आणि ते मी आता एक चांगला पॉइंट विसरलो होता. नाही, तुम्ही काय म्हणत होता 10व्या दिवशी, नाही ते तुमच्याकडे चाचण्या आणि नाही, एक हायझेनबर्ग प्रिन्सिपल म्हणून असतं. आय एम शुअर यू हॅव हर्ड ऑफ इट. द हायझेनबर्ग प्रिन्सिपल इज स्टेटेड यू कॅनॉट ऑब्झर्व एनिथिंग विदाउट अल्टरिंग इट. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पेशंटना ऑब्झर्व करत असता तेव्हा सुद्धा यू आर अल्टरिंग देम इन एनी वे, सम वे, बिकॉज they become calmer की बाबा ऑक्सिजन कमी झाला तर काय करायचं, यू आर इन टच विथ समबडी. पण त्याच्यामुळे आय थिंक दॅट वुड हेल्प. पण आपल्याकडे कसं झालंय ना, आता माझा जो सर्वात पहिला मुद्दा होता अबाउट प्रेस कॉन्फरन्स, वी नीड लाईक अ क्लिअर शांत व्हॉइस नेशन मध्ये की जो सांगतोय काय चाललंय तो किंवा ते असा इंचार्ज. आमच्याकडे कसं फाउची आहे,
काय एखादं बोलत असतो म्हणजे तो त्याला विचारलं की मग त्याच्यानंतर तो सगळं चांगलं सांगून झाल्यावर पण म्हणतो आणि मग परत वाईट बोलायला लागतो. त्याच्यामुळे आमच्याकडे ती डेब्रा बर्क्स होती. सर असं एखादं दोन जर शांत व्हॉइसेस असले ना विचार करायला पाहिजे. सर हॅलो. नाही, इथून Yes, पुढच्या sir, you are काळामध्ये audible. सुद्धा आम्ही वारंवार तुमच्याशी बोलत राहू आणि तुमच्याकडून हो. अधिकाधिक माहिती घेत राहू. अनेक प्रश्न Thank आहेत you. आमच्याकडं, पण ते पहिल्याच ह्याच्यामध्ये संपवायचे नाहीत म्हणून ठेवतो. पण एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या अनेक व्हिडिओ बघितल्यानंतर, तो वसंत आणि सुभान्या तुमच्या नक्की कोणत्या वर्गात होते? ते वसंत सुभान्या माझ्या शाळेमध्ये होते 6वीत. त्यातला एक आला माझ्याकडे सुभान्या हा. आणि त्याला रवी तुझा नंबर पहिला येतो, ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तुझा दुसरा येईल. हाय काय नाही काय. चला मग येस भेटूया. सर. हा हो, तुम्हाला मजा आली. पहिल्या भागामध्ये तुम्हाला निरोप देण्याआधी तुमच्याकडून काहीतरी आम्हाला चांगलं ऐकायचं आहे, की जे पेंडेमिक संपलं, दुसरी वेव्ह संपली, तिसरी येणार नाही, असं काहीतरी दिलासादायक दिल काहीतरी तुमच्याकडून ऐकवायचं आहे आम्हाला. होय, संपतील हो दिवस. हे आता आपली हर्ड इम्युनिटी एवढी फास्ट चालली आहे ना, आपल्याला जुने कॉमन कोल्डचे व्हायरसेस आहेत त्याच्यामुळे थोडी क्रॉस इम्युनिटी मिळते. जगाला 70% लागणार असेल तर भारताला 56% काम होईल. आज दिवसाला 3.5 लाख केसेस येतात, तर ते जवळजवळ 70 लाख वगैरे पण असतील. ते 8-9 दिवसात बरे होतील. अजून 10-15 दिवसांनी खटाक करून हा सगळा केसेस कोसळतील. चंद रोज और मेरी जान, चंद रोज और, जरा और एक सितम सहले, तड़प ले रो ले, जुल्म की छाव में दम लेने पर मजबूर है हम, अपने अजदाद की मीरा से माजूर है हम, फिक्र महफूज है, गुफ्तार पर ताजिरे है, जिस्म पर कैद है, जुबा पर जंजीरें है, पर अपनी ये हिम्मत कि हम फिर भी जिए जाते हैं। जिंदगी क्या किसी मुफलिस की गवाह है कि जिसमें हर घड़ी दर्द के पैबंद लगे जाते हैं, लेकिन इस जुल्म की मियाद के दिन अब थोड़े हैं। इस जुर्म की एक फरियाद, इस सब्र और फरियाद के दिन अब थोड़े हैं। अरसाए दहर की झूलसी हुए वीरानी में हमको रहना है, पर हमेशा तो नहीं रहना है। अजनबी हाथों का गराबार सितम रोज सहना है, पर हमेशा तो नहीं सहना है। ये तेरी 2 रोज की जवानी की शिकस्तों के शुमार, चांदनी रातों का बेकार दहकता हुआ दर्द, चंद रोज और मेरी जान, फकत चंद ही रोज. होऊन जाईल थोड्या दिवसामध्ये. ओके. येस